नमस्कार मित्रांनो, वाठाड्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी नवी गुरु तुमचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम ख्रिस्त नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे 1 जानेवारी 2024, वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिला सोमवार। तर त्यानिमित्ताने सध्या मी आलोय खांदेश्वर येथील शिव मंदिरमध्ये। तसं शिव मंदिर जुनं आहे, मी कॉलेजपासून इथे येतोय। तर भगवान शंकराचं दर्शन केलंय आणि आता त्या आजूबाजूला फिरतोय। तर थोडक्यात कसं दाखवतो की मी कॉलेजला असताना यायचो, त्याच्यानंतर बरेच वर्षांनी मीन्स जवळजवळ 10 वर्षानंतर आलो आहे मी। शिव मंदिर आहे जिथे दर्शन घेतलं। दर्शनाला भरपूर मोठी रांग होती आणि गर्दी भरपूर होती, त्यामुळे पटापट दर्शन घ्यावं लागलं। पटापट म्हणजे 2 तास म्हणजे पहिले रांगेमध्ये गेले। तर हे आजूबाजूचा परिसर आहे ते दाखवतो। हे मुख्य तलाव आहे आणि इथे मेनली आम्ही इथे बसायचो। हां, इथे अभ्यास करायला यायचो आम्ही। खांदेश्वरच्या आज मंदिरात यायचं असेल तो मी तिथे आहे ना, तो मेन एंट्रन्स आहे। तिथून हे ते शिव मंदिर आहे। ह्या साईडला एक सेकंडरी एंट्रन्स आहे आणि हे बाजूला चालण्यासाठी आणि रनिंग साठी केलेलं आहे। तर इथून पूर्ण तलावाचा आणि मंदिराचा व्ह्यू भेटतो। हा तलावाचा एंड पॉइंट इथे, तिथून गेट आहे, मेन गेट, आणि तिथून छोटीशी वाट जाते ती बाहेर जाण्यासाठी किंवा आत येण्यासाठी आहे। छोटीशी आहे, एकदम गडगाट आहे आपल्या। हा इथे एक आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलाय। तर आज मला आहे ना ऑफिसला सुट्टी आहे आणि घरी काल सुट्टी होती, संडे होता, तसंही घरी झोपा काढल्या आणि आज जाम कंटाळा आला घरी, म्हणून बोललो चला फिरून येऊ। तर फिरून येऊ सोबतच काहीतरी असं एक्सप्लोअर करता येईल, त्यासाठी मग निघालो। तर पहिलं डेस्टिनेशन आपण केलं खांदेश्वरचं शिव मंदिर। आता इथून पुढे बघूया कुठे जाता येईल। चला जाऊया पुढे। काही ती छोटीशी पायवट नाही होता, छोटीशी जागा। मंदिराचा एंट्रन्स तो तिथे आहे आणि इथे समोर ना सिडको गार्डन आहे, खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी मस्त जागा।